नमस्कार मित्रांनो, पुन्हा एक माहितीपूर्ण व्हिडिओ खास तुमच्यासाठी. आपण शाळेत गोंधळ घालत असतो. अचानक शिक्षक वर्गात येतात आणि म्हणतात, काय गोंधळ चाललाय, जरा पिन ड्रॉप सायलेन्स ठेवा. पिन ड्रॉप सायलेन्स म्हणजे काय, तर साधी सुई जरी जमिनीवर पडली तर तिचा देखील आवाज आपल्याला ऐकू यावा. पण खरंच अशी शांतता असते का हो? नाही ना. कारण आपण जरी बोलत नसलो तरी आजूबाजूला इतरही काही आवाज असतात जे सतत येत राहतात. जसं की रूममध्ये पंख्याचा आवाज, बाहेर रहदारीचा आवाज, पक्ष्यांच्या कुजबुजण्याचा आवाज, गुणगुणण्याचा आवाज, असे बरेचसे आवाज वातावरणामध्ये असतात. पण तुम्हाला माहिती आहे का, ह्या जगामध्ये अशीही काही ठिकाणं आहेत जिथे हा पिन ड्रॉप सायलेन्स आहे, जिथे गेल्यानंतर आपल्याला कळतं की आपल्या श्वासांचा आवाज देखील आपल्याला मोठ्याने ऐकायला येतो. एवढंच नाही तर आपल्या हृदयाचे ठोके देखील ऐकायला येतात. आज जाणून घेऊयात जगातील अशा 5 नितांत शांत, जिथे पिन ड्रॉप सायलेन्स आहे, अशा ठिकाणांविषयीची माहिती. अमेरिकेतील मिनेसोटा राज्यात एक अशी जागा आहे जिची शांतता ऐकून माणूस स्वतःलाच घाबरतो. ऑरफिल्ड लॅबोरेटरीज ही जागा जगातील सर्वात शांत खोली म्हणून ओळखली जाते. इथं इतकी शांतता आहे की तुम्हाला तुमचा श्वास, हृदयाचे ठोके, अगदी नसांमधून वाहणाऱ्या रक्ताचाही आवाज ऐकू येतो. इथं जास्त वेळ थांबणं बहुतेक लोकांना जमत नाही, कारण ही शांतता मनालाच अस्वस्थ करून टाकते. दुसरं ठिकाण इक्वाडोरमधील झाबालो नदीच्या जंगलात. शांतता ही कृत्रिम नाही, ती निसर्गाची देण आहे. इथं ना रस्ते आहेत, ना वाहनांचा गोंगाट, ना शहरांची गर्दी, फक्त जंगल आणि नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर असलेले प्राणी. इथं आवाज नसतो, पण तरीही शांतता बोलत असते. तिसरं ठिकाण रशियामधील क्रोनोत्स्की नेचर रिझर्व्ह. हे ठिकाण इतकं शांत आहे की वर्षाला फक्त 3000 लोकांनाच इथं प्रवेश दिला जातो. इथं चालताना वाऱ्याची कुजबूज, पावलांचा आवाज आणि स्वतःचं अस्तित्व सगळं प्रकर्षानं जाणवतं. इथं शांतता पाहायला मिळत नाही, ती अनुभवावी लागते. चौथं ठिकाण आईसलँडमधील लँडमन नालोगर हे ठिकाण. सौंदर्य इतकंच शांततेसाठीही ते प्रसिद्ध आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर घडलेलं हे दृश्य आज इतकं शांत आहे की इथं निसर्ग जणू ध्यानस्थ अवस्थेत आहे. डोंगर, गरम पाण्याचे झरे आणि अफाट शांतता, मन आपोआप निवांत होतं. 5वं ठिकाण कॅलिफोर्नियाच्या मोजावे वाळवंटात असलेलं केल्सो ड्यून्स. इथं वाळूचे ढिगारे आवाजाला पळून जाऊ देत नाहीत आणि त्यामुळं ही शांतता कधी कधी भीतीदायक वाटू लागते. इथं बोललं तर स्वतःचा आवाजही परका वाटतो. मित्रांनो, आपण खूप गोंगाटात जगतो. आजूबाजूला असंख्य आवाज असतात, ते ऐकत जगतो. पण तुम्हाला माहिती का, शांतता हा एक स्वतंत्र अनुभव आहे. कधी कधी थांबणं, शांत बसणं आणि फक्त ऐकणं हा देखील एक सुंदर अनुभव असू शकतो. असा हा अनुभव घ्यायला तुम्हाला नेमकं कोणत्या ठिकाणाला भेट द्यायला आवडेल? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, आम्ही उत्सुक आहोत. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेज तसंच इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा.